काही वर्षांनी माझा ब्लॉग चॅनल आणि हा एक नारळ झाड आणि हा एक नारळ झाड, हे दोन्ही नारळ झाडं आणि माझा ब्लॉग चॅनल हे दोन्ही मोठे झाले असणार आहेत. हा शब्द आहे माझा तुम्हाला. दोन्ही मोठे झाले असणार आहे. माझी फॅमिली मोठी असणार आहे, यूट्यूब फॅमिली. सो चला, नमस्कार फॅमिली, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. सो आज मी गावीच आहे. आज माझा गावचा शेवटचा दिवस आहे. उद्या मी जाणार आहे डोंबिवलीला घरी. आणि आत्ता गेलो गावावरनं तर डायरेक्ट गणपतीला येणार आहे, कारण माझी काही सुट्टी नाही आता आणि कोणता सण पण नाही गावी यायला. सो आता डायरेक्ट गणपतीला येणार आहे, तर गावातल्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या. सगळ्या वस्तू म्हणजे जेवढ्या आहेत, जेवढं त्यांचा मी ब्लॉग करू शकतो थिंग्सचा तेवढं सगळं केलं मी ब्लॉग. सो अजून एक म्हणजे झाडं, आपलं म्हणजे जेवढे आम्ही झाड लावले ते सगळे तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. प्रत्येक झाड तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही लावलेलं आहे म्हणजे गावी. पूर्ण म्हणजे पूर्ण असं कंपाऊंड टाईप केलं आहे. सगळे झाडं लावले ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे, कारण गावाचं प्रत्येक हे दाखवलं तुम्हाला मी. प्रत्येक गोष्टी म्हणजे ब्लॉग केला आहे मी गावचा. नदी असो, शेती असो, जसं अजून ते सगळ्यांचा ब्लॉग केला आहे मी. सो आता हा पण एक ब्लॉग करू आणि चला तुम्हाला मी दाखवतो आपली सगळी झाडं. हा आहे आंब्याचं झाड. हा फुल आंब्याचं झाड इथे लावलं आहे. कधीपासून किती वर्ष झाले ते लावलं आहे, पण अजून त्याला एक आंबा आला नाही. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, कळत नाही. वाटतं असं खाली कातळ यायच्या, म्हणजे असं तो उगला नाही, म्हणजे असं ग्रो होत नाही. फक्त उंच झालाय पण आंबा एक पण येत नाही बघा. फुल दिसते तुम्हाला, एक पण तुम्हाला आंबा दिसणार नाही. खूप वर्ष झाली. पूर्ण वरती बघाल कायच नाही, एकही आंबा नाही इथे. फुल खाली आहे. सो हा आहे आपला पहिला झाड. हा दुसरा झाड, हा झाड आहे पार्वतीचा झाड. या झाडाला पार्वतीचं नाव आहे. पार्वतीचं झाड आहे. ह्याला सफेद सफेद फुलं येतात पार्वतीची. हा फुल झाड आहे. आता याला फुलं आले नाहीत, पण जेव्हा म्हणजे याचा ऋतू वेगळा असतो तेव्हा ना फुलं येतात पार्वतीची. त्याचा सुगंध खूप भारी असतो. तुम्हाला दाखवेन मी जेव्हा कधी गावी येईन तेव्हा जे फुलं असेल तुम्हाला दाखवेन. हा पार्वतीचं झाड आहे. दुसरा हा आपला, ह्याचं नाव माहिती ना, हे आहेत, ह्याचा गजरा करतात माहिती तुम्हाला. आजीच्या बायका ह्याचा गजरा करतात या फुलांचा. हे आहेत ना पिंक फुलं, ह्यांचा गजरा करायचे. आबोली कलरचे आहे. आबोलीच काय बोलतात वाटतं यांना. हा एक आबोलीचं झाड आहे. हा वाटतं मला शोपीसचं झाड आहे. आईला विचारलं मी, हा शोपीसचं झाड असतो असं आई मला बोलली. शोपीसचं काय नाव आहे, म्हणजे शोपीससाठी असतं झाड. जास्त हे मोठं नाही, तर कापलं थोडं वाटतं. शोपीसचं झाड आहे हा. दुसरीकडे तुम्हाला दाखवतो बघा, अशी ही व्हाईट व्हाईट येलो येल्लो हलते हलते, हे हवा खूप आहे. हे अशी येल्लो येल्लो चाफ्यासारखी फुलं येतात. ह्याचं नाव पण तर चाफा टेपच काय, आपण भारी झाड आहे. ह्याला आधी लय फुलं यायचे येल्लो येल्लो, पूर्ण उंचपर्यंत झाड होता, आता जरा बारीक आहे. हा एक झाड आहे. चला अजून तुम्हाला खूप झाडं दाखवतो. हा बघा, हा एक झाड आहे. तुम्हाला दिसत आहे फुलं पिंक पिंक, ह्यांना कागदी फुलं बोलतात. म्हणजे हे फुलं आहेत ना, ह्यांच्या म्हणजे ह्यांना फुलं नाही ते, ह्या पानांना तो कलर येतो पिंक पिंक. तुम्हाला दाखवतो एक मिनिट. ते काटे आहेत खाली, हे बघा, ते दिसतात. हे पानं आहेत, ह्यांना कलर येतो पिंक. ह्यातले व्हाईट पण असतात, येल्लो पण असतात. हा पूर्ण एकदम भरलेला असतो. खूप भारी वाटतं ना एकदम पिंक पिंक. आता वरती सगळे ते खाली पण असायचे, ते फुलं गळलं म्हणजे पानं गळले आता. हा एक कागदी फुल म्हणतात. आईला विचारलं मी, ते बोलले कागदी फुलं. दुसरा कोणता आहे, दुसरा बघू. इकडे हा आंब्याचं झाड लावलंय. हा बघा, इथे एक आंब्याचं झाड आताच लावलं असं वर्ष झाले नाही. तुम्हाला अजून दाखवतो थांबा, आधी बाहेरचं पण वरू. हा कोणतं झाड आहे, ह्याचं नाव काय, हा झाड आहे. हा बघा, हे तेच फुलं आहेत, हे बघा. आणि हा झाड आहे, हा नेक्स्ट झाड. हा आपला चाफा, व्हाईट चाफा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे व्हाईट चाफा, चाफ्याचं झाड आहे. हे फुल दोन झाड आहेत. हा एक झाड आहे, हा एक झाड आहे आणि हा एक झाड आहे. इथं खूप फुलं येतात व्हाईट.
व्हाईट चाफ्याची आपली बघा येतो तुम्ही फुल झाड हा पूर्ण 2 झाड आहेत सफेद चाफ्या आहेत त्याला पूर्ण दुसरीकडे कोणते झाड आहेत हा एवढेच आहेत इकडे जास्वंदाचं झाड पण आहे बघा हे जास्वंद तुम्हाला फुल लागलं जास्वंदाचं आपल्या गणपती बाप्पाचं आवडतं फुल जास्वंद हा बघा जास्वंद हवा खूप चालू म्हणते हालतंय पूर्ण झाड आपलं जास्वंदाचं झाड अजून खूप होते एक दोन ते आता माहीत नाही फुलं एवढे आलेले ना जास्वंदाला आज आता आतल्या साईडने दाखवतो तुम्हाला झाडाचे लिंबू झाड पण लावलंय ते सगळे दाखवतो तुम्हाला हा आहे लिंबूचं झाड त्याला काटे बाबा काटे दाखवू का काटे काटे खूप डेंजर असतात ह्याला लिंबूचं झाड ह्याला अजून लिंबू आलेलेच नाही माझे आलेले ते असं पिकले नव्हतं हा आपलं लिंबूचं झाड लिंबूचं झाड हा अजून कोणतंही दाखवतो हा लिंबूचं झाड आहे तुम्हाला काटे दाखवू काटे अरे भाई मला काटे लागतील हे बघा काटे असे काटे असतात त्याला लागलं तर वाट लागेल हे बघ काटे असतात पूर्ण झाडाला फांदीला सगळ्या काटे असतात आणि हा बघा हा आपला आंब्याचं झाड इथून स्टार्ट होतं आंब्याचं झाड हा असं आंब्याचं झाड गेलं हा आताच लावलं असं वर्ष आले नाही आंब्याला म्हणजे मला आईने मिरची पण लावले झाड आहे बघा दाखवतो हे मिरची झाड हे मिरची झाड आहेत बघा पूर्ण असं त्यांना कंपाऊंड टाईप केलं पूर्ण चारही बाजूने आणि मिरची झाड तो मिरची आम्ही इकडनं घेतो मिरच्या खूप येतात त्याला तुम्हाला दाखवतो मिरच्या पण हे सगळं मिरची झाड आहे हा एक आणि हा एक आपण पूर्ण कंपाऊंड केलं असं मिरची तुम्हाला मिरची आले काय ते दाखवतो त्याशीच काढलेलं आम्ही मिरच्या आता आले काय बघायला लागेल शोधायला लागेल तुम्हाला दिसलं सांगा मला हा दिसते आतमध्ये हे बघा मिरची बघा चिंटू मिरची बघा चिंटू चिंटू मिरची असे झाडा मिरच्या असतात ह्या मिरच्या आहेत अजून आहेत आत आता बऱ्यापैकी काढल्यात हा झाड आहे मिरचीचा आणि तो झाड आहे मिरचीचा असे मिरच्या लावल्यात दुसरीकडे बघू आणि हा आहे बदामाचं झाड बऱ्यापैकी सुकला आता पाणी काय त्याला देतो तो वरती बदाम आलेत बघा बदाम दाखवू तेव्हा बदाम बघा बदाम आलेत बऱ्यापैकी बदाम आलेत त्याला आम्ही कधी खाल्लेत पण बऱ्यापैकी सुकला आता तो हा बघा पूर्ण बदामाचं झाड आहे बऱ्यापैकी सुकलाय आणि इथं शेकट्या शेंगा असतात ना शेकट्या शेंगा त्या पण लावत बघा या शेंगा दिसतात त्या शेंगात त्या दिवशीच काढल्या काका आणि मी पूर्ण किती म्हणजे 1 किलो तरी काढलं असेल एवढ्या शेंगा होत्या आता तुम्हाला दाखवतो आमच्या घराच्या पाचच्या साईडचे झाडं पुढचे आणि साईडचे सगळे दाखवले तुम्हाला झाडं आता पाचच्या साईडचे दाखवतो तुम्हाला झाडं पाचच्या साईडला पण खूप झाडं लावलेत त्याला दाखवू हा बघा हा पहिला झाड आपला नारळा झाड हा तेवढा उगलाय नारळा झाडाला खूप टाइम लागतो मोठं व्हायला आपला नारळा झाड आहे एक वाड्याच्या साईडलाच लावलाय हा आपला एक नारळाचं झाड दुसरा एक छोटूसा बघा चिंटूचं झाड हा लावलाय हा बघा हा त्यामुळे खूप टाइम लागला आताच लावला वाटतं आईने सरडा बघ सरडा हा बघा सरडा रंग बदलला सरडा आता हे झाड आहेत इकडे पण चल चल हे, चल चल काय रंग बदलतो सरडा बघा हा हा झाड आहे बघा इकडे पण लिंबू झाड लावला आहे हा लिंबू झाड लावलाय इकडनं दाखवतो तुम्हाला पाचच्या साईडने त्याच्या हा दाखवतो हा बघा कडीपत्ता झाड हा पूर्ण एक कडीपत्ता झाड आहे इकडनं घेतो आम्ही कडीपत्ता फुल मोठा झाला आता एकदम कडीपत्ता झाड इथं एक आंब्याचं झाड लावलं आहे आपण नवीन लावलं आंब्याचं झाड हे नॉर्मल झाड आहेत ते येतात ते हा एक तुळशीचं झाड इथं एक तुळशीचं झाड आहे माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी एवढी चांगली नाही तरी करतो शूट मी
थोडे तुम्हाला एकदम नीट क्लिअर दिसणार नाही. हा एक तुळशीचं झाड आहे. आणि तुम्हाला दाखवतो, हा बघा, हा कसला झाड आहे. हा पण पेरूचा कसं, हा बघा पेरूचं झाड बघा. हा पेरूचं झाड आहे. पेरूचं झाड आमच्याकडे खूप आहेत. आणि पपईचं झाड, पपईचं झाड दाखवतो. पपईचं झाड, हा बघा पपईचं झाड. वरती पपई पालत बघा, दिसत पपई. घालू घालू आता झाड. डोक्यात पडतील बाबा, साईडला व्हायला पाहिजे. पपई पिकलेत पण काय काय. हा एक पपई झाड आहे. आणि तुम्हाला दाखवतो, हा बघा, हा एक नारळाचं झाड. हा खूप मोठा झाला नारळाचं झाड. हे बऱ्यापैकी उंच नाही झालाय, पण मोठा झाला एकदम. हा नारळाचं झाड एक लावलेला. हा नारळाचं झाड. आणि हा लिंबू झाड बघा. लिंबू झाडला आईने बघा हे केलंय, एक टायर घातलाय त्या, पूर्ण असं कंपाऊंड म्हणजे असं गोल टाईप केलं. त्यात पाणी टाकतो आम्ही, म्हणजे बरोबर त्याला जातो पाणी, ते एकदम बोंद अशी. हा याचं झाड, लिंबूचं झाड. मला खूप लागतात लिंबू जेवताना, स्पेशल नॉनव्हेज असेल तेव्हा. सो त्याला हे झाडं झाले. आता आपलं पेरू झाड दाखवतो. हा एक पेरू झाड. ह्याला पेरू खूप येतात. आता नाही आलेत, तर वरती आलेत. वरती पेरू झाड आहेत. हे पेरूचं एक झाड. अजून एक पेरूचं झाड. हा एक पेरू झाड आहे. ह्याला त्या बघा पूर्ण वरती पेरू बघा, वरती दिसत पेरू. ते बघा पेरू, तिकडे पेरू आलेत बघा किती. हा एक पेरू झाड आहे. आम्ही इथं वरती पत्रावर चढतो, या फांदीवरनं, या फांदीवरनं चढतो असं वरती, आणि सगळे पेरू काढतो. आणि हे सगळे आहेत, हे सगळे केळीचे झाड बघा. केळी दिसत वरती, हे बघा केळी, केळी येतात आता. या खायला मग काहीतरी. हे केळीचे झाड. हे केळी असे उलटे येतात, उलटे सगळे असे येतात केळी झाड. हा उलटे केळी येतात बघा, गावठी केळी आहेत. आणि एक चिंटू पपईचं झाड बघा, चिंटू पपई. त्याला पपई पण आला बघा. हा पपई बघा, झाड पण छोटं आहे. आणि पपईचं चिंटू पण छोटा आहे, छोटा पपई. सो आपले बऱ्यापैकी सगळे झाड झालेत. हवा खूप सुटले बघा. या फांद्यावर आम्ही चढतो असे वरती, आणि जातो पत्र्यावर. बघा किती पेरू आलेत बघा. पेरू दिसले काय, बघा पेरू बघा किती पेरू आहेत. मस्त नाही मस्त सगळे पेरू आलेत. हे आपल्या कोंबड्या, काही कोंबड्यांची पिल्लं पण आहेत बघा. कोंबड्या, रागवल बाई, चला आपण अंगावर येते कोंबडी. सो अशा प्रकारे सगळी झाडं मी कव्हर केलं. आमच्या घराच्या साईडची सगळी झाडं, म्हणजे घराच्या समोरची अंगणातली झाडं, घराच्या पूर्ण साईडच्या कंपाऊंडची झाडं सगळी, आणि घराच्या मागच्या साईडची सगळी झाडं आम्ही क्लिअर घेतलीत माझ्या ब्लॉगमध्ये. आणि यांना झाडांना तर घ्यायलाच पाहिजे ना, कारण या झाडामुळे आपण जिवंत आहोत. या झाड आपल्याला ऑक्सिजन देतात. सो ह्यांना आपल्या ब्लॉगमध्ये घ्यायचं म्हणजे बनतंच ना. आणि सगळ्यांना सांगेन की झाडं लावा, आणि झाडांना जगवा. त्यांना रोजच्या रोज पाणी द्या तुम्ही. झाडं त्याला लावून काम चालत आहे, त्यांना त्यांची काळजी घेणं पण आपलं कर्तव्य आहे. सो सगळं करा. आणि पूर्ण सगळं मी घेतले माझे झाडं ब्लॉगमध्ये. सो आपला ब्लॉग इथे एंड करू. सगळी झाडं मी कवर केलेत. सो आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.